ऐक ना राजश्री, काय ग? तुझे नोट्स कंप्लीट झाले असतील तर जरा मला देते का? झालेत अगं माझे कम्प्लीट, देते तुला मी. हा चालेल. माझे कंप्लीटच नाही झालेत अगं. कसं काय? कसं काय म्हणजे? तुझं लक्ष नसतं ना, तुझं लक्ष असलं पाहिजे ना, है ना? जाऊ दे आता, किती सारखे सारखे असेच नको बोलत जाऊ मला. अगं पण जरा लक्ष द्यायचं जरा. बरं ठीक आहे, एवढं नको बोलू. घेऊन ये आता नोट्स, जा. बरं चालते, बस तुम्ही आले. अशीच आहे, दरवेळेस बोलत राहते. आता कधी यायची काय माहिती, गेली की तिकडचीच होणार आता. काय 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 लय ऊन. अयो इथं जरा ऊन कमी लागतंय ना. लय ऊन आहे, त्याच्यामुळे छत्री घेऊन, टोपी विसरलो ना. हो का? छत्री घेऊन येडावं लागतंय. ऊन लागतंय का? अयो काय झालं, सावली नको आहे का? काय नाही, आहे ना सावली झाडाची. ही काय आहे ना, बरं आहे, माय छत्रीची बी सावलीत ये जरा. आहे का नाही? म्हणजे तुला आता कसं सांगू, तोंडानी तोंडानेच सांगणार आहे. मी काय म्हणतो, लग्न करते का माझ्या संग? काय? अरे लाज वाटते का तुला? त्याच्यात काय लाजायचं, सगळेच करतात लग्न, आपण काय जागा वेगळं करणार आहे का? म्हणून असं डायरेक्ट येऊन विचारायचं का? मग कसं विचारू? हे बघ, लग्न झालं ना, तुला सांगतो, या अशी पोरं होते, तिथं जी पोरगी ना अशी शाळेत जाते सगळे, माहिती का? हो ना. तुला मम्मी म्हणते न मला पापा म्हणते, आहे की नाही? हो. अरे काय कमी माझ्याकडे, काय कमी आहे, काय कमी सांग ना, काय कमी, काय कमी माझ्याकडे? बस बस दिसलं तिकडं. हो. अरे तुला तर एवढं सोनं नाणं मिळत ना, तुला चालतं सगळं द्यायचं नाही, तुला JCB आणावं लागेल उचलायला. एवढं सोनं नाणं त्या गाळ्यात घालीन अख्ख्या अंगातच. JCB? हा मग एवढं जडच होईल ना. असं आहे का? हा मग करते का विचार लग्नाचा? लग्नाचा विचार असं म्हणतोय काय? बरं बघू, मी काय करते, घरी तर बोलावं लागेल का नाही पहिलं? घरी घरचे ना बघ, घरचे एवढं बघितल्यावर काय म्हणते ते. बरं झालं बाई, शोधून शोधून ना हिरा आणला, तो हिरा तिच्या हाल खाली जाते. असं आहे काय? हिरा आणला, हिरा. बर बर, तिकडं जरा तो हात ठेव ना जरा. कमल नाही, लाजू नको आणि घाबरू तू नको. नाही नाही, अजिबात घाबरायचं नाही मला. अरे जर तिकडं हो ना. अरे तिकडं ऊन आलंय ना. बरं मग मी काय म्हणते, काय म्हणते? मला घरी सांगावं लागेल ना, आहे की नाही? सांग ना. हा मग मी घरी सांगते, मग तुला परत सांगते. हा, बोलवून घेते घरी तुला. अयो घरी? हा घरचे नाही म्हणणारच नाही. हा, नाही तसं एवढं सोनं नाणं बघून नाही म्हणणारच नाही बरं का. चालतंय, मग येते मी. उघडत आहे अचानकच. असं आहे का? रिपेअर करून घे. हा मग. हा लग्न झाल्यावर. हा येते मग. हा ये. घरी चलून सांगते म्हणल्यावर मग लग्न होतच काय ना. आता मी तसा मरणार नाही. अयो काय रे, काय करतो रे इथं? काय नाही, ते संगीत माझ्या लग्नाचं चाललं होतं. म्हणजे कुठं कुठं जायचं लग्न झाल्यावर, काय काय करायचं, कसं पोरांची नाव फिरायला जाणार काय लग्न झाल्यावर? तुला हा म्हणली? हा म्हणली म्हणजे किरकोळ आहे का मी तुझ्यासारखा? अरे असं बघता बघता पुरी माझ्या मागे लागत आहेत. खरं? आणि मग कुठला हा पाटील तू? हा पण म्हणजे आपलं काय रे असं? म्हणजे तुला कळा ना अजून, कळा ना कसं काय असतंय ते. होय लय जुनी ना, लय गरम होते राव, आहे की नाही? ही काय ही हात नका लाव, खराब होईल काय? आणि मग खराब व्हायला ते ओरिजिनल आहे बाबा. केलं नको तू. अजून तर लई खरं? गिरणीचा डबा, ते पिठाचा डबा आहे का तेवढा सोनं आहे माझ्या. मग तू आता लग्नाचं मग काय? नाही झालंच नाही. ती लगेच म्हणली मला, मी तुझ्या मागे किती दिवसाची लागली होती, बरं झालं तूच मला विचारलं म्हणून. म्हणजे होऊन आलती काय तू? आणि मग तू नव्हता गेला होय मी तिकडे? काय झालं, मला काय गरज पडली? दावली बिवली नाही का तू? पप्पीच मागत होती, म्हणलं नको. माणसं कुठं म्हणलं लग्न झालं बघू. हा तू कसं आहे तू? आणि तुला काय मला नाही जमायचं काय असं. हे असली बेकारांची काम माहिती माहिती. आता हे काय झालंय मला? काय रे तुझ्याकडे? काय आहे म्हणजे? काय नाही माझ्याकडे. हे असलं नाही म्हणा. काय नाही ते सांग. काहीच नाही तुझ्याकडे, तुकड्याला मागे तू.
माझा मग का असला जबर बांधला तो काय केलं काय केलं म्हणजे हा. अरे भाऊ वावर किती सगळीच फुकली रायापुरतं काहीच नाही ठेवलं फक्त घर आहे तेवढं आणि बघ आणि काय करायचं एवढं तू वावर का माझ्यावर घ्यायचं का माझ्या लग्न सुद्धा जमत नव्हतं तर मग सगळे इकली सोनं नाणं केलं असं छापमध्ये राहायचं वावर आहे तर पावर आहे माहिती का हा पावर वावराचा आहे म्हणा मग हे वावराचं पावर आहे बरोबर असू दे नाही का मग काय म्हणते बघा हो हा ऊन वाढले छत्री मला छत्री दे ना गजानन उचला बाई. काय. अरे बरं काय तू एक लक्षात घ्या काय मी सुद्धा असा बनून बरं का आपला नाद नको करू जाय जाय हाड हाड ते कुत्र भुकत आहे एवढी किंमत करू रे हाड हाड बरं झालं नाही ऐकलं नाही संधी नाही म्हटली ती म्हणजे लग्नाला ती घरून विचारून सांगणार आहे पण असल्यानं कुठं सांगायचं नाही ते सगळं वाया जायचं का ना ऊन कमी झालं काय झालंय काय राव गाडीला पाणी संपलंय का काय झालंय काय कळा ना हा तू लग्न करायला निघाला ना मला जमत नाही म्हणजे काय जमणार नाही मला काहीतरी डोकं लावणार म्हणजे लावणार मी आता त्याचं होतंय माझं का होऊ शकत नाही हा ते म्हणतोय सगळं ऐकलंय मी 25 एकर आहे 2 एकर तर रापाट्याच काढून टाकतो आता पण ह्याच्या बरं नादच करतो हो ठेकेदार बोला ते तुम्ही मागं मला म्हणले होते ना जमीन बघा म्हणून मी तर किती मागं लागलो होतो माग मग हे काम करा हा माझी 2 एकर द्यायची मला तयार आहे का हा बरं भाव काय म्हणतो काय जगात चाललाय तू द्या 80 लाखांनी घेतो मला 70 नि द्या 70 ने 70 नि द्या 10 लाख तुमच्यासाठी कमी पण मला एक काम करा ही सरापुटी ना सध्या पैसे द्या लगेच असेच बँकेत जाऊन पैसे देतो का हा, हा, मी हा, मला आहे ना- सारेच देतो हा, कसं जसं जमन तसं पण मला आहे ना आता लय गरज आहे लगेच मग लगेच कामाला लागा लगेच टाइम नका करू मला लय गडबडी मोठी काय झालंय गाडीतलं पाणी संपलंय बर फिटरला बोलवतो लगेच बँकेत जातो पैसे घेऊन. बर 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 मी जाऊ का मग मी बिंदास राहू का बिनधास्त. आम्ही कोणाला म्हणत नाही आता नाही नाही अजिबात मला आहे ना गरज नाही. आता ठेकेदार कसं होत मला काही गोष्टी सहन व्हाय ना तो माझ्या डोक्यावरून चालल्या त्या होता होईन तेवढं जलद पटकून चला, बोलवा हे नाही आणि नीट तुम्ही झाली जा. तर दुसरी गाडी घेऊन येतो हा. आणि जातो लगेच कारण काय होईल मला लय टाइम नाही त्याच्यामुळे आहे ना तुम्ही जलद काम करून घ्या हा. आणि लगेच गाडी घ्या माझी बँकेला अजून हा, बरं, काही बरं, नाही तर जेवणा- सोडा लगेच जेवणाच्या आधी हा. त्यांच्या चलू का मग मी हा हा बँकेत आहे ना साहेब लगेच फोन करून सांगत आहे एक तर बकरा आहे ना गुतात नव्हता मिठीत आता गुतलाय हॅलो हा नमस्कार साहेब मते ठेकेदार बोलतोय बरं बरं काय झालं एक व्यवहाराचं काम आहे मी बँकेत येऊ राहिलोय 1-1.5 कोटीच्या आसपास कॅश लागेल मला हा काढून टॉ बरं बरं आलो लगेच लागा तयारीला आलो चालन आता गाडी करतो गाडी काय तशी आपली बिघाडी नव्हती पण त्याच्यासाठी पण नाटक केलं होतं आणि लगेच चालू करून जातो आता ला भो काय कलावाला या गावात तर काही खलं नाही आता इथं काहीच व्हाय ना माझं लग्न होतंय ना इथं लांता पण होत नाही आता लग्न हे गाव तोलून दावात वाटतंय मला काय बोलणं होय लागलंय आता या गावात कसं करू आता कसं एकच नंबर कार्यक्रम झाला का नाही आता लई संगी पटत होती बरं का पण काय झालं ह्या क्षणी पटावली बरं पटा नका पण तिची जोडीदारी नाही ना एक ती राजश्री तिला डोकं लावित होता ओ तुम्ही आता कोण काय नाद करायचं राहिलं का आता अक्षय एक पट आपण दुप्पट कशी पटत नाही बघत होता अरे तुम्ही कोण आहे नेम ओळखत नाही अरे लादा भाऊ एकच नंबर आता कसं ओळखेन रे तुला मी? एकच काय अवतार अरे बदलला हे पोझिशन कसं आहे तुला काय कळणार आहे त्याच्यातलं ना अवतार कस काय बदलला तुमचा लग्न करायची तुमचा हा अवतार बदला आता कसं आहे तुला काय वावरू शिवर नाही तुझं कामच नाही रे हे बदलायचं बदलू शकत नाही आता हे कसं आहे आमचं वेगळं आहे आता म्हणता कुठून तोली केलं चोरी 2 एकर घातली पण लग्नच करणार विकून दिलं हा ऐकून दिलं आणि एक अक्षयाने काहीच ठेवलं नाही कंगाल झाला तो त्याचं संपलं आता तुझं काय विषयच घेऊ नको बरं मला कसं आहे मला थोडी गडबडी पुढं आता हा बाकी भाली बाली पैसे गेले त्याला तेवढे बरं चलू का तो संग मला बोलायला टाइम नाही कोणाचं लग्न व्हायचं बाकी या गावात मग आता कधी होईन म्हणू द्या बहिणी मला नोट्स आणायला सांगितलं मला कुठं मैत्रिणी भेटत
हो थांबा ना, एवढी काय गडबडी? काय गडबड आहे म्हणजे? का कुठं चालला तुम्ही? तुम्हाला काय करायचंय? मी कुठं का जाईना? हो ऐका ना काय म्हणतोय मी. ऐकायच लागले, बोला ना. ती तुमची मैत्रीण नाही का तिचं काय? संगीता? हो तिचं काय? तिच्याकडे चालले मी, काय झालं? अहो तिचं त्या अक्षय संग जमलं ना. काय? हा. अहो काही कसं बोलताय? काय तुम्हाला काय कळेन का नाही? शांत बसा, थोडंसं काही नका सांगू. अहो. आता तिच्यापासून आले मी. का असं अहो. तिने मला सांगितलं असतं. सांगितलं नाही का तिने? मग काय नाही, समज का सांगणार ती तिचं मला? जाऊ द्या, माझं बघा काय करायचं तुम्हाला बाकीचं. माझं बघा म्हणजे काय हा बघायचं? म्हणजे ऐका ना मी काय म्हणतोय. काय? अहो त्यांचं लग्न होणार आहे आता. मग तसंच एक काम करा की, काय? तसंच आपलं काय अडचण आहे तुम्हाला? काय अडचण आहे म्हणजे? हा. तुम्ही जरा लांबून उभारून बोलता का जरा का पहिले? बरं काय झालं? काय झालं म्हणजे? थोडा विचार करा की. काय विचार करायचंय? अहो तुमचं वय बघा काय आहे ते पहिलं. काही पण असतं का? अहो तुम्हाला वयाचं काय करायचंय? काय करायचं म्हणजे? माझं लग्न नाही झालेलं. मग? तुम्ही इकडं बघा. काय इकडं बघू? काय अहो तुम्हाला काय कळन का नाही हो? काय? एक काम करा ना, एक काम करा ना, एक काम करा. काय काम करते माझ्या ते संग सांगा. लग्न करा ना. अहो काय माणूस खरंच पागल आहे काय? तुम्ही ऐकतच नाही बा काही गोष्टी. आणि कसं असतं तुम्हाला मी सांगू का, होय. काही बियाचं नाही. काय भ्यायचं काय नाही म्हणजे? बियाचं काय लग्नाला काय अडचण आहे अरे तुम्हाला? जरा लाज जरा जीवाला, जनाच्या मनाशी ठेव जरा. आता काय झालं लागायला लग्न करायला म्हणा ना. हा काय होतं? निघित ना. काय होतं? याच बरोबर नाही बरं का. संगीनं ना तो थांब, काय म्हणला संगीचं? काहीच नाही. नाही ना. हा मग काय आता करते काय? माहिती का, मी हा, असं हा. घरी विचारते आणि मग सांगते बरं का. काय घरी विचारता? माझ्या घरी माय बाप आहेत ना मला हा विचारणार मग आहे. एक काम करा बरं का, चांगलं सविस्तर विचारा. हो हा. सविस्तर विचारते. आणि तुम्हाला एक मध्ये सांग- खूप छान असा गोंडस मुलगा आहे बरं का. काय बोलता हो तुम्ही? सोनं बिनं आहे गळ्यात. भरपूर काय आहे म्हणायचं. हो बरेच लय सांगा आणि तेवढा हो. विचार करा बरं का. पण हो नक्कीच हा, करते. नक्की, हा? हा नक्कीच तुम्हाला कळवते. हा कळवा बरं का. हो. अहो, हाय का असं राग नाही, नका ना बघू तुम्ही. बरं जाऊ का? मला लाज येते बरं का. मग असं म्हणल्यावर हा का? तेवढं बघा बरं का. हो हा, नक्कीच. काय अडचण नाही येणार. हा हा. म्हणा काय नाही, काळजी नाही करायची. हो हो चालले काय आईला ही गेली बरं का, हसून बोलली. आता जमणार आहे माझं. अक्षय काय नाद करतोय. 2 एकर फुकली पण अजून बी 2 फुकीन, पण याचा नादच पुरा करीन. आता आपलं नीच जमणार म्हणजे जमणार, अडचणच नाही राहिली. काय ग, किती वेळ झाले नोट्स आणायला गेली? हा ते नोट्सचं जाऊ दे. तुझं काय चाललंय ग? हा तुम्हाला म्हणते ना माझी बेस्ट फ्रेंड आहे. आता काय झालं बेस्ट फ्रेंडचं? हा अगं पण काय झालंय? कॉलेजमध्ये पण तुझं मला सांगते सगळं. इथं काय नाही सांगितलं? तुझं अक्षरशः चालू आहे ना. काय अगं डोक्यावर पडली का तू? हा काय बोलती? काही नाही बोलत आहे. आताच मला कळलं माहिती का. ते आहे ना ते काळं, त्यांनी मला सांगितलं. तो राजा? हो. अगं त्याचं काय ऐकती? त्याचं काय ऐकते म्हणजे? माझं जाऊ दे. अक्षरशः चालू आहे. तुम्हाला सांगितलं का नाही? हा तुम्ही लग्न करणार, तुम्ही हे करणार, तुम्ही ते करणार. त्यांनी मला किती काय सांगितलं. हा तुझ्या बेस्ट फ्रेंड असून काय उपयोग आहे मला सांग. झालं का तुम्हाला बोलून? काहीच नाही सांगितलं. झालं का बोलायचंच बोलून? नाहीये का मला तुला? नाही मला एक सांग, मला एवढी तडतड बोलतीये तू. तुला काय एवढा उशीर झाला नोट्स आणायला? आणले का नोट्स? ते नोट्स जाऊ दे, पहिले ह्याचं सांग पहिलं काय ते. त्या राजाने मला रस्ता अडवलं होतं माहिती का तुला. माझ्या संग लग्न करते का, माझ्या संग हे करते का, माझ्या संग ते करते का, आणि तुझ्या दोघांचं पण मला सांगितलं. जा ग, असं थोडे असतं अगं. अगं मग मी तुला काय सांगते, तू तिथून नोट्स आणायला गेली ना, हा. तो अक्षय लगेच टपकला आणि मग? तोही मला तेच म्हणत होता, असं दाखवत होता सगळं सोनं नाणं. अगो त्यांनी पण घातलं, राजाने बी घातलं होतं सोनं गोळ्यामध्ये. मला दाखवत होता माझ्या संग लग्न करते का, मी तुझ्या नावावर नाही का जमीन करतो, हे करतो ते करतो, माझ्या संग लग्न कर. त्याला मला थांब, मी माझ्या घरच्यांना विचारते आणि तुला सांगते म्हणून. आणि मग सेम तेच झालेलं आहे. तुला काय वाटतं ते अक्षयचं माझं आहे का? तो असा टुक्कार मोकार फिरत असतो, त्याच्या बरोबर माझा असेल का? खरंच खरं सांगते का? त्याचा विश्वास आहे बरं का माझ्यावर. मग तरी पण आता मी सगळ्या गोष्टी तुला सांगते, हा. मग काही ही गोष्ट सांगणार नव्हती का? मला वाटलं का नाही सांगितले काय माहिती. बरं जाऊ दे. ऐक आता आपण आहे ना एक काम करू, मी तुला एक प्लॅन सांगते, इकडे सांग. ए हा खरंच त्याला तसं पण सांगितलं मी घरी ये म्हणून. चल चालेल, चल मग. हा मी जाते घरी का तू येते? चल ना दोघी सोबतच. मग चल चल. पहिला हिने कमून बोलावलं असं बा. का रे? ऐक ना, हा माझ्या घरच्यांनी ना तुला बोलवले. खरं? हा मग तर अडचणच घरच्यांना नाही. सांगितलं म्हणजे ना. सगळं सांगितलं का सविस्तर? हो आम्हाला लय गोंडस असं हा. मुलगा आहे. मग तर अडचणच नाही राहिली. असं आहे काय तुझी दिसणं भरपूर काय तुझं- म्हणायचं ना. हा तेच सगळं सांगितलं. सगळं सविस्तर बोलली ना. हो नक्की ना. लवकर घरी या. हा. मी घरी जाते, मम्मी मला ओरडते. आता मला कुठं दम पडत असतो का अशा टायमाला?
मी कसं जे चहा पाण्याचं बघते तयारी वगैरे करते हा, जरा. तू तयारी. या एकदम भारी, नाश्ता हा? वगैरे हो हा. मस्त साडी घाल तू या साडी वा हो. एकच नंबर दिसणार साडी हे आता काय लग्न राहतंय माझं विशेष नाही जातो आता पटकुनी. आता आहे ना फोनच लावते अक्षाला. हॅलो, हां कुठे आहे अक्षय तू? बरं बरं ऐक ना, घरी बोलवलं आहे माझ्या तुला. हो हो सांगितलं. हो हो सगळं सांगितलंय. हो हो ये घरी, ठीक आहे. हां हां आता बघतेच ह्याला. ए मम्मी ऐकलं का ग? काय करते? काय झालं वरडायला? काय झालं वरडायचं? ती मार ते का काळ माणूस ती राजा म्हणून, ती राजा नाही का ती, हा ती मला डोचत होता अगं. ते मला म्हणत होतं की माझ्याकडे सोन आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते पाय संग लग्न करते का, तुझ्या नावावर गुंटाच करतो आणि हेच करतो आणि तेच करतो असं सांगत होतं मला. एवढी हिंमत झाली का मूड द्यायची? हा रस्त्यावर छेडतोय पोरींना, येऊ दे त्याला. बघतेच त्याच्याकडे, नाही तर जातेच मी त्याच्याकडे, त्याचं तंगडच मोडून हातात देते त्याच्या. अगं तुला जायची काही गरज नाहीये, त्यालाच घेतलं मी गोड बोलून. त्याला म्हणलं ये भेटायला, मी मस्त साडी बिडी घालते, नाश्त्या पाण्याचं बघते असं म्हणून त्याला घरी बोलून घेतले मी. हुशार आहेस पोरगी, माझी आहेस ना, मग येऊ दे त्याला. नाही त्याचं तंगड तोडून हातात दिलं ना त्याच्या, तर नावाची मी शांती नाही. आलाय वाटते, आलं वाटतं. सासूबाई नमस्कार. नमस्कार जावई, नमस्कार. लय आधी लग्नाच्या आधीच सासूबाई म्हणायला लागले. कसं असतं परत नको ती. हा. कसं आहे तुम्ही ना भारी माणूस आहे त्याच्यामुळे म्हणलं आता काय, माणूस आहे, बाई तसं माणूस आहे. ठरलेलंच आहे ना, बाई माणूस आहे. भारी माणूस आहे म्हणलं हो, तेच असं म्हणलं. आणि तसं तुम्ही समजून घेणार ही मला गॅरंटी होती हो हा त्याच्यामुळं. आणि माझ्याकडे काय कमी आहे? काळजी करू नका, पोरगी ना फुलात राहील तुमची. हा ना, हा एकच नंबर. चालतंय ना. कसं आहे ना जावई, आमचं कसं आहे माहितीये का, रीत आहे आमची रीत. जावई पहिल्यांदा घरी आला ना, त्याचा मस्त असं पाहुणचार करत असतो आम्ही. म्हणजे तुमचा नियम आहे म्हणायचं. नियमच आहे हा रीत. ना? आता कसं आहे तुम्हाला सांग का, लग्न होण्याच्या आधी ना काही किती पाहुणचार केला तरी जमतोय मला. आता लग्न होणारच आहे ना माई, काय अडचण नाही. आता काय करा, तुम्ही दोघं गप्पा मारत बसा. तुमच्यासाठी ना खाऊ घेईन मी, ते खाऊ पाहुणचार पोटभर, असं पोट भरल ना तुमचं की तुम्ही आयुष्यभर नावच काढता की काय पाहुणचार केला तर सासूबाईने. वा हा थांबा आलेच मी. हा मला आधीच सांगायचं नाही असं. हा तुम्ही मला मी याच्या आधी तासभर आधी येऊन बसलो असतो पाहुणचाराला. तुम्ही मला आता सांगितलं ना. हा ना, तेच सभी झालंय आहे ना. तेच ना, मग तुमच्याकडं लय काय काय पदार्थ असतात काय खायला लई पाहुणचाराला? पुरणपोळ्याचा स्वयंपाक आहे उगा चांगलाच उगा. हा. तुम्ही बघाच आता, माझी मम्मी घेऊनच येते. मम्मीने केलाय का पुरणपोळ्या. मम्मीने केलंय ना, मला असं कुठे का? तेवढा वेळ भेटला करायला. येत नाही काय काही येतं ना, येतं ना. देते खूप हा, काही येतं मग मला. काय अडचण नाही. आणि नका काय नाही आलं ते, मला काय अडचण नाही. किती का पाहुणचार व्हाय ना. हा ना? हा मी काय माघारी घेतो का, आता जावायच होणार आहे म्हणले, मला काय अडचण नाही. हो जावई. हा मग त्याच्यामुळे अडचण नाही. आणि मी काय हटकत नाही तसं माणूस तो. जा मुडदा बसला तुझा वडला पांडू मासनात जायच्या आधी माझ्या पोरीला सोडतं, माझ्या पोरीला सोडतं. हा तुझी कंप्लेंट करते बघ पोलीस स्टेशन मध्ये. परत जर इथं पाऊल टाकलं आणि माझ्या पोरीला छेडलं ना, तंगडे तोडून हातात देते बघ तुझ्या. हा सांगते, परत तर नजर तर टाकून बघ तू. आला शहाणा मोठा पोरी संग लग्न करायला माझ्या. लास्ट बघितलं का आरशामध्ये काय तोंड्या? तू काळजी करू नको ग, मी आहे ना खंबीर. तो कसा तुला त्रास देतो ना बघतेच मी. चल हो घरात. आलाय मोठा. झालं बाय कम्प्लीट. आता ना मम्मी, एक दोन बांबू लावते. काय झालंय? अगं काय इकडे येऊन बसली रानात? आता मग हे बांधावं लागेल ना. हे आलं गेलं ना रानात, सावलीला उठाय बसाय बरं वाटत. हे काय आलंय? काय झालंय म्हणजे? तो अक्षा नाही का गावातला? हा काय केलं त्याने? काय केलं म्हणजे मला म्हणतो माझ्या बरोबर लग्न करती का? काय हा तो तोंड आहे का म्हणा फुटाण्यावानी तोंडाच्या, लग्न करायसारखं? बघा आता तूच काय करायचं मग ते. काय केलं तो? अशा 2 मुसकडी देऊन यायच्या ना त्याच्या. मुस्कडीत नाही दिल्या. मग त्याचं काय झालं, मी त्याला आहे ना गोड बोलून घरी बोलवलंय. हा त्याला म्हणलं तू घरी ये. येतो म्हणला का? हा मी त्याला मुद्दाम म्हणलं मी घरी सांगितलंय, म्हटलं माझ्या मम्मीला पप्पांना, म्हटलं तू ये घरी आणि जमू म्हणलं लग्न आपण. तू इथं आला का, आता तूच बघ काय नाही करायचं. मी माझ्या पद्धतीने हँडल हा. करते, तुला तर माहितीये. तेच. मी म्हणत असते माझ्याकडून शिकत जाय, ऐकतच नाही कशी. हे असं येतं का नाही उद्भवत. मग तेच ना. आणि बरं ऐक, नुसतं माझंच नाही, तो राजा नाही का राजा, तो सुद्धा त्या राजश्रीला असंच म्हणत होता. राजश्रीला असं म्हणत होता? हा ए दमे,
अक्षय आलाय वाटतं हा हा आलाय. दम हा हा काहीच म्हणू नका त्याच्यामुळे नाही, तू मी म्हणली ना काहीच बघायला येणार आहे म्हणून हा, तसं म्हणलंय. पासराटे बाई हळू 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 चांगलं बांधून देत इथं राहणार तुम्ही. कशा हाय बंगला आमचा. एवढा मोठा बंगला आहे ना आम्हाला बरं आहे ना मामी? एकदम चांगलंय तुमचं काय चाललंय बरं आहे ना या हातून करा. नाही लय बरं आहे दिसतंय हा ते बघितलं ना, हा काय दिसतंय कमी नाही आपल्याकडे मोकर. ना? लय आहो पाहुणं तुमच्याकडे काय साध आहे का हा. मस्त बी यायचं नाही आता ही बायको झाल्या म्हणल्यावर हा हिला ठेव की मग हात 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 मोडन जड झालं म्हणून. हा नाही म्हणूनच म्हणलं मोडन. अगं मम्मी तुला नाही माहिती तो मला काय काय म्हणलाय. ते दमना तुझं आणि त्यांचं जुळलंय माझं आणि त्यांचं जुळत आहे का नाही सासून जावयाचं बघू दे ना कसं जुळायचं होय. मग मग काय नाही काय विचार आहे पुढला बाकी विचार काय नाही. ती म्हणली आईला विचारते नाही तर आम्ही तिकून तसंच गेलो असतो. असं होतं काय नाही नाही पण माझ्यापर्यंत आलं ते बरं केलं तुम्ही हा, मग तुम्हाला कळणं महत्वाचं होतं हा ते दिसतंय मला सोना आहे तुमच्या हातात म्हणून आहे का नाही. हा ना मग बाकी काय मी काय म्हणतो हा पाटक्यात तारीख काढून टाका. का वाशिक लगेच काढू. मग मी म्हणतो संध्याकाळीच लग्न करून टाकू. आज हा आजच. जमन का तुम्हाला मला काय मला पळण पळण चालेल. मला तर वाटत होतं तासात लावून टाका चालतंय की मग हा चालतंय ना. हाय का नाही हम्म. हा? तासभरातच लावा वाटत होतं. लाव ना. तयार आहे मी. हा हा ठीक आहे तयार आहे. तिकडे तिकडे. अरे फुटाण्यावानी तोंडाच्या काय झालं आता? काय पोरी संग लग्न करायचं काय पोरी संग लग्न पोरी संग लग्न करतो का मग कोणाक संग करू? आ? तुला माझ्या पोरी संग लग्न करायचं का तुझं तोंड आहे का तसं तुझ्या बरगड्या वाढून चालल्या आ तुझी चड्डी फिटायची वेळ आली आणि माझ्या पोरीच्या माग लागला मग तसं नाही. ती म्हणली होती म्हणून काय? या म्हणून आलतो. मी म्हणलं तुला तू नाही म्हणलं, काय ये म्हणली? तुला मी आधी म्हणले का तू रोज माझ्या माग माग फिरत पळून घेऊन चालला काय नाही, पळून नाही, पळून घेऊन चालला नाही. अरे तुझा जीव आहे का एका दांडक्यात मोडशील तू आ निक 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 चालला लगेच माझ्या पोरी संग लग्न करायला थोबड आहे का तुझ्या पोरी संग लग्न करायचं ग चल का घरी बरं झालं मम्मी चांगलं त्याला धडा शिकवलं ते. मग धडा शिकवायला तुला माहिती तुझी आई किती खमकी आहे चल टेन्शन नको घेत जाऊ मी असल्यावर कस काय मा बरं आहे. जमलं ना हा मग माहिती लगेच तारीख धरली भाऊ. तारीख धरली. माझी उद्या आहे. तसं काय करतोय काय करते तीच भरली नाही तर अयो भरली नाही कुत्र्यावानी मारलंय मला. मारलं तुला. तलप नाही राहिली रे परत कोणाच्या घरी जायचं. खरं सांग का हा मला बी मारलं रे. तुला बी तसंच झालंय काय? मला वाटतं ना आता आपल्या काही लग्न होत नाही. अक्षय एक काम कर बाबा जरी ती कोणी बुवा लावलं आणि पोर बघाय आपली ताकद नाही जायची. माहिती इच्छाच मिली मी तसाच राहतो. होती ते 7 एकर सगळी फुकून टाकली. म्हणलं लग्न तरी होईल. अरे आतापर्यंत या लग्नापायी 25 एकर दाबून धरली होती. 2 फोकली तो या नादानी. काय तुम्हाला नादी लागायचं. मी म्हणलं हिरी तुडी टाकशील का. मला वाटलं खरंच जमलंय अक्षय तो जमत आहे आता. म्हणलं मग कायला माघारी घ्यायची 2च जाईन. अरे अजून 2 फुकायची होती बाबा. नको फुकू आता. मी काय म्हणतो चल आपलं असं थोडेफार शिल्लक असते तर दवाखान्यात जाऊ. इकडे लय काळ नाही नाही हायचं शिल्लक हायचं. चल आपण दोघं एका दवाखान्यात जाऊ आणि आता नको लग्नाचं नाव काढू. नको थोड्यासाठी आता लग्नच नको बाबा. आई ग आय आय आय. हे अक्षय मला नीट दरगड येतो कोंबडं चमक निघते. मग आता बरं खूप आता पहिला दवाखान्यात चल बाबा. आय